मराठी ही स्वायत्त भाषा आहे म्हणून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। त्यासाठी गेली 10 वर्ष प्रयत्न सुरू होते। चीनी लोकांप्रमाणे मराठी भाषिकांनीही आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असं प्रतिपादन सकाळ समूहाचे निवृत्त संपादक श्रीराम पवार यांनी केलं। कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। सुरुवातीला श्रीराम पवार यांच्या हस्ते अभिजात भाषाविषयक कात्रणांचं प्रकाशन झालं। विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्र फोटो प्रदर्शनाचं प्रकाशन बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी आणि लोकमतचे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांच्या हस्ते झालं। चित्र आणि कात्रण प्रदर्शनाचा संयोजन प्राध्यापिका श्वेता परुळेकर यांनी केलं। सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शरद गायकवाड, डॉक्टर गोमटेश्वर पाटील, प्राध्यापक आदिनाथ चौगुले, दीपिका वाळवेकर यांनी संयोजन केलं। त्यानंतर साहित्य संमेलन पार पडलं, तसंच काव्य संमेलनही घेण्यात आलं। वाचनामुळे स्वतंत्र विचार निर्माण होतात, तसंच समाजाला दिशा देणारं व्यक्तिमत्व घडतं असं मत श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं। महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगीकारावी असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी ताज मुल्लाणी यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। त्यानंतर कवी पाटलोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं काव्य संमेलन पार पडलं। यावेळी प्रभारी प्राचार्या उषा पाटील, प्राध्यापक आदिनाथ चौगुले, प्राध्यापक अमर पाटील, प्राध्यापक डॉक्टर महादेव शिंदे, प्राध्यापक उत्तम वडिंगेकर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते।